नमस्कार, मी विजया वामन आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। एकीकडे शिंदे भाजप अजित पवार युतीत जागा वाटपावरून धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांना टार्गेट केले जाते, युती तुटणार अशा बातम्या दिल्या जातात। भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवार व शिंदेंची तक्रार दिल्लीच्या नेतृत्वाकडे करतात, तर दुसरीकडे पवारांच्या विधानसभेच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे। कोण असणार आहेत पवारांचे सेनापती जे लढवतील गड विधानसभेचा? विधानसभेसाठी पवारांचं मिशन 85चं आहे। लोकसभा संपली, आता आखाडा रंगणार विधानसभा निवडणुकांचा। लोकसभेला शरद पवारांनी अजित पवारांना धूळ सारली आणि बारामती जिंकून दाखवली। आता अजित पवार भाजपात चौथाळून उठलेले आणि लोकसभेला झालेली हार त्यांना विधानसभेला भरून काढायची आणि त्यासाठीच विविध योजना ज्या आहेत ते सरकार राबवत आहे। तर दुसरीकडे शांत बसतील ते शरद पवार कसले? मिशन 85 ची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। अर्थात 85 आमदार या विधानसभेला जिंकायचे आणि विधानसभा काबीज करून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा असा मानस शरद पवारांचा आहे। दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यांना धडक देऊन पवारांनी सुरुंग लावण्याची चाचपणी सुरू केली। मात्र जे इतर काही नेते आहेत जसे की संजय बनसोडे, किरण लहामटे, अतुल बेनके, दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघांवरती देखील पवारांचे विशेष लक्ष आहे। ज्यांना मी आमदार केलं पण ते कठीण काळात साथ सोडून गेले त्यांना घरी बसवा असा मानस पवारांनी बोलून दाखवलाय। वस्ताद आपला एक डाव राखून ठेवत असतो, तो राखून ठेवलेला डाव लोकसभेला तर दिसलाच, आता त्याची प्रचिती विधानसभेला येणार का आणि शरद पवार कोणते डाव टाकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। शरद पवारांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक, अहमदनगर आणि पुण्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी काही नेत्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। दरम्यान कोणते नेते आहेत ते आपण पाहूयात। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाकडून रणनीती आखली जाते। महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शरद पवार मोर्चे बांधणी करतात। या दौऱ्यांमधून शरद पवार यांच्याकडून आगामी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू असल्याची चर्चा। शरद पवार यांनी केलेल्या पुणे, अहमदनगर आणि सांगलीच्या दौऱ्यातून त्यांनी काही नेत्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। कर्तृत्ववान माणसांचं कर्तृत्व वाया जायला नको याची विशेष काळजी घ्यायची असं म्हणत शरद पवार यांनी देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। अहमदनगरच्या सभेतून शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्यावर टीकास्त्र डागलं। तसंच आगामी विधानसभेसाठी शरद पवार यांनी अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। तासगाव, कवठे महाकाळ या मतदारसंघातून देखील शरद पवारांनी रोहित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले। सर्वांनी सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती शरद पवारांनी केली आहे। एकीकडे शरद पवारांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील विधानसभेच्या तयारीसाठी मैदानात उतरलेत। जयंत पाटलांनी सोलापूरच्या करमळामध्ये इच्छुकांची मते जाणून घेतली। दरम्यान यावेळी त्यांनी करमळामधून नारायण पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात येते। तसेच शरद पवारांनी आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार यांचे एकच लक्ष आहे आणि ते लक्ष म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा शरद पवारांना काबीज करायची आणि टायगर अभी जिंदा आहे हेच त्यांना सिद्ध करून दाखवायचंय। याबाबत काय वाटतंय? शरद पवार विरोधकांना धोबीपछाड देण्यात यशस्वी होतील का? कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपलं मराठी मंडळी हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा।